बनवायला एकदम सोपी तेवढी चविष्ट डब्याला नेण्यासाठी किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी चमचमीत असं बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी बटाटे घेतलेले आहेत, तर 3 मध्यम आकाराचे मी हे बटाटे घेतलेले आहेत। तर हे मी सोलून घेणार आहे। तर ज्या प्रकारे मी बटाटे कापणार आहे त्याच्यामुळे मी सोलून घेत आहे। तर अगदी अशा मध्ये उभे चिरून वगैरे अगदी पातळ जशा चकत्या वगैरे करतात त्याला जर बटाटा नाही सोलला तरी सुद्धा चालतो, पण फ्रेंच फ्राईजला कसे बटाटे कापून घेतात त्या पद्धतीने मी बटाटा जो आहे कापून घेणार आहे। कारण अशा प्रकारे जे आहे ना मुलांना खूप म्हणजे ती भाजी म्हणजे असं फ्रेंच फ्राईजच वाटतं आणि आवडीने मुलं खातात। तर हे अशा प्रकारे जे आहे मी बटाटे कापून घेतलेले आहेत आणि आता 1-2 पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे आणि मग पाण्यातच मी बटाटे भिजत ठेवणार आहे। तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही हा बटाटा जो आहे कापून घेऊ शकता। तर इथे जे आहे मी कढई गरम करून घेतलेली आहे। 2 चमचे मी तेल चांगले गरम करून घेणार आहे, कारण खूप चांगली फोडणी जी आहे करायची आहे। तर पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे। तर मोहरी चांगली तडतडायला पाहिजे आणि जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजे। तर पटकन त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते, कारण जे मी मसाले टाकणार आहे ना ते जळले नाही पाहिजे। तर इथे ना लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे। तर हा मसाला जो आहे तो जळायला नाही पाहिजे। गॅस अगदी मंद आचेवर करा किंवा मसाला टाकताना थोडा वेळ गॅस बंद करू शकता। तर मसाला जो आहे तेलामध्ये परतल्यानंतर लगेचच जे बटाट्याचे फोडी केलेल्या त्या मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चांगलं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। तर ही भाजी जेव्हा करतात ना तेव्हा थोडंसं तेल जास्त टाकतात। मी 2 चमचेच तेल वापरलेलं आहे आणि पाणी न टाकता भाजी करायची आहे। तर अशा वेळेस काय करायचं की जी कढई किंवा जे कोणतं आपण भांडं घेणार आहोत ते जाड तळाचं घ्यायचं, म्हणजे भाजी तळाशी लागणार नाही, करपणार नाही। तर चांगली वाफ देणार आहे मंद आचेवरती आणि मध्ये मध्ये चांगलं मिक्स करत राहणार आहे आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ही मी शिजवून घेणार आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल जमेत की बटाटा शिजेल की नाही, तर यावरती झाकण ठेवायचं, त्यावरती पाणी ठेवायचं आणि मग पाणी न टाकता अशा पद्धतीने जे आहे बटाटाची भाजी जी आहे ती चांगली शिजते। पण माझी जी कढई आहे जाड तळाची आहे त्यामुळे फक्त वाफेवरती पण हा बटाटा जो आहे तो पटकन शिजतो। तर छान भाजी शिजलेली आहे। 2-3 वेळा मध्ये मध्ये मी भाजी मिक्स केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाटा शिजलेला आहे आणि ना पाणी न टाकता शिजवल्यामुळे जे आहे ना या फोडीनं वेगळं टेक्स्चर येतं, म्हणजे थोडंसं ना कुरकुरीत पण हे जे आहे हे बटाटे होतात। तर मस्त अशी बटाट्याच्या काचऱ्यांची ही भाजी जी आहे तयार आहे। तर थोडी यावरती मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करणार आहे। तर बटाटे नाही शिजले तर परत थोडीशी वाफ याला द्यायची आहे बटाट्यांना झाकण ठेवून। तर मस्त बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत। डब्याला नेण्यासाठी तर खूपच चांगला पर्याय आहे। तर लहान मुलांना कधीही बटाट्याची भाजी दिली तर खूप मुलांना बटाट्याची भाजी आवडते, तर चपात्या तर काही परत येणारच नाही अशा प्रकारे भाजी केल्यानंतर। परत कधी आपण वरण भात करतो तर भाजी काय करायची तोंड लावणीसाठी, तर पटकन ही अशा प्रकारे आपण भाजीसुद्धा करू शकतो। तर माझ्या चॅनलवरती मला ही रेसिपी अपलोड करायची होती, कारण मला असं वाटतं की जे सोप्यातल्या सोप्या रेसिपी जी आहे किंवा बेसिक कुकिंगच आहे हे असे सर्व जे आहेत व्हिडिओज मी लवकरच आता अपलोड करणार आहे। म्हणजे साधा भात, वरण वगैरे रोजचे जे भाज्या वगैरे असतात ते सर्व रेसिपीज मी हळूहळू अपलोड करणार आहे। तर मस्त ही बटाट्याची काचऱ्या ज्या आहेत त्या तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।